ये आए बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तुम जियो हजारों साल ये हमारी में आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, टू यू सचिन जी। Happy birthday to you. Happy birthday. हर बार दिन ये आए, हर बार दिल ये गाए। तुम जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू। Happy birthday to you, Sachin ji. Happy birthday to you. Happy birthday to you. त्याचप्रमाणे निलेश राणे साहेबांचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे बर्थडे टू यू. शुभेच्छा निलेशजी, वाढदिवसाच्या शुभेच्छा निलेशजी. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे बर्थडे टू यू. सचिन गवस साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. गजर माझ्याकडे आलेला आहे, वाजले बरेच आहेत, 9:15 झालेले आहेत. मंजिर राणे साहेबांनी सांगितले 11 वाजेपर्यंत आपण चालू शकतो. साहेब बरोबर ना? 11 वाजेपर्यंत चालेल ना माझ्यासाठी? कारण काय, एक बुवा एका विषयावरच फक्त बोलत होते, पुंडलिकाचा विषय घेऊन. अभ्यास करूच लागतात आणि संस्काराचा विषय राहिला. बुवा तुम्ही सुरुवातीला सांगितलं आपल्या संस्कारावरून आपलं भजन काय हे कळतं. तुझ्या असे संस्कार झाले, समोरच्या मोठ्या बुवा अरे तुरे करतो तू. तुझं वय किती? माझ्या लग्नात 13 वर्ष झाली, तुझ्या 1 वर्ष पण झाला नाही अजून. आता तुझं वय सांग, तुझे संस्कार सांग. अरे कुंडलिकाला मी बोलले ते खरं बोलले ना. होता तर होता जो आई बापाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, ह्याने सांगलं. जो माणूस आई बापाच्या गळ्यात दोरी घालता तो लायकीचा होतो का मला सांग. तू माझी लायकी काढतो ना, काही ते नंदून झालं ना. आपलं काही विषय नाही. तू का आता इतकं रात्री कोण झोपो बघ. आई बापाच्या गळ्यात दुरी, बायको खांद्यावरी, रात्री फोन करी. आणि ती काय सांगता वर टायमार ये घरी.
नाही तर तुझं नाही काय आज खरी तुका जाऊचं आहे माझं काही विषय नाही. माझी तरी लई लांबा 550 किलोमीटरच्या पलीकडे आहे. कायच करू शकत नाही. याची पूर्ण लागतात मला. मी उड्डाण किती जायचं तुझं माहित आहे. तरी एवढी थंडी लागतं ना याची सवय नाही. तुम्ही आपले एसीत पेवलेले माणूस तू पण आणि हो पण. तू ह्या माणसात सांगतो ट्रेन तरी चालव. तुका लाज नाही वाटली. त्याला सांगायचं मी लहान असताना लय ट्रेन फिरवलंय. तू काय मी एवढे गाडी फिरवले ना लहान असताना अंगणेवाडीचे जत्रे घेऊन विमाना फिरवता. आता बुवा पुंडलिक सुद्धा त्यावेळीस वेगळा होता. आणि त्याच्यानंतर तुम्ही बोललात एक वाक्य की त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ संत कोण नाही. खरंय ते. आम्ही सुद्धा संत आहोत ना. पण तू लग्नाच्या आधी काय केलंस तुका माहित आहे. आता तू संत हो ह्यो म्हणता मी कोणत नाही सोडून दे. लक्ष दिला. पण तरी सुद्धा माका बोलवतात ना डबल भारी. सुरुवात बक्षिसाची माझ्याकडनं झाली. त्याच्यानंतर तुमका येईल की नाही. तुझी जळली की नाही. खरं सांग खरं सांग. पेटीवर हात ठेवून शपथ घेऊन सांग. शपथ घे ना म्हणून हात ठेवलं म्हणजे झालं ना. त्याचं काय विषय नाही. काय बोलाकच नाही विचार. हो गोड गरीब गाय दिसता तसं नाही हो. मसूर कर वर कर पाय पाय असं देत. तुझ्यासाठी गाणं म्हणते ऐक. ए गौरव तुम्ही बुवा माझ्यापेक्षा लहान आहात. तुझं जरा मोठं हा. तुझं वय किती 40 44 रनिंग. मी 42. तुझा किती रे. हा मग तू मोठोस. तुका लय अक्कल दिले अंका वाईट कमी दिले त्याचा शापच कमी दिले. तू येऊन जाऊन त्या पुंडलिकाच्याच विषयावर बोला. तुझ्यासारखं नाही होतो. माझ्यासारखं नाही होतो तो बरं होतो. माझ्यासारखं जसं बोलणार असतं ना ए गौऱ्या माझ्यासारखं असं बोलणार असतो तर तू रवलं नसतं. त्यांच्या म्हणता त्यांच्यावरती आपण भजन क्षेत्र चालवतो. माझा आज भजन बंद होतं ना. हिंमत आहे तुझी. असे लईले तुझ्या लाईनीतले लांब लांब असे होते ते. आता थंडेली ते. आता तोंड जाऊन पण तुला आधीच समजतो. हा समजला. हा काय विषय बरंच ना. तू आपलं बरं साधलंस गे एक डोळशे आमच्याचे दोनवले गेले. तुझ्यासाठी गाणं म्हणताय. किती आता करशी वळवळ वळवळ. ऐक रे ऐक गाणं ऐक. ए गाणं ऐक. हॅलो काय करताय. मी बारीला बसलोय. ए राजू आना बाजू. काय विषय नाही. लाईव्ह असं आणि करायचं. तू बोललंस की त्यामुळे चिडतं की द्या. तू चिडतं की द्या. अरे मी आपली मस्करी करते तुझी. तुझं चालतंय ना माझा. आणि फोन माकाव येऊ शकता आता. चिडाय नको. मस्त नाही एकदम म्हणजे संगमेश्वरी बाज. संगमेश्वर म्हटल्यानंतर संगमेश्वरी बाज म्हणजे नमन ना. व बरोबर नाही. नमन तिथे चालू असताना सुद्धा भजनी क्षेत्रामध्ये उतरले हे बुवा गौरव पाचा. आणि आज सिंधुदुर्गात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे माहित आहे. पण तू चिडाय नको. तू विमाना उडव किती उडवायची तेवढी. नको ते विषय. तू कशा बोलला मला पण काय फरक पडत नाही. माझ्या वाऱ्या भरपूर आहेत. मला काहीच फरक पडत नाही. काय विषय नाही. कमी भारी करतात.
ठीक आहे, तुझं काय विषय नाही. किती आता करशी वळवळ वळवळ, किती आता करशी वळवळ वळवळ, संगे लढण्या आला गांडूळ, तुझे संगे लढण्या आला गांडूळ, तुझे संगे लढण्या आला गांडूळ. किती आता करशी वळवळ वळवळ, किती आता करशी वळवळ वळवळ, तुझ्या संगे लढण्या आला गांडूळ. किती आता करीशी वळवळ, भुजंगा संगे लढण्या आला गांडूळ. व भुजंग म्हणजे साप आणि गांडूळ तो वळवळ करतात. काय गजराचे शब्द बघा. आणि हे हा गजर कोणाचा असेल तर तुम्हाला सांगतो, प्रमोद धिरी बुवांचा गजर आहे. आणि लक्षात तुका म्हणून म्हटले ना, पण मी आपला कट्टर राणे समर्थक नरेंद्र वाळके यांच्याकडनं 100 रुपये आणि दिलीप मांजरेकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आले, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे संतोष मराठे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेले, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. व बोलायचा काय विषय नव्हता, पण तुम्ही बोलायला भाग पाडलात, कारण एकच विषय घेऊन तुम्ही पूर्ण गजर केलात ना, त्यामुळे मला थोडासा काहीतरी टाकला. आणि तुम्ही सांगताय विषय वाढवू नको, मी नाही वाढवू, काय विषय नाही, कारण मला 20च मिनिटं तुमचं तरी 30 गावली. हा ठीक. वो गाणी येतात जातात. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, लोण्याचा गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून मनोरंजन, जास्त वेळ घेणार नाही. विशाल मोसलकर व तुम्ही गाणं म्हटलात आणि त्या गाण्यामध्ये देवगड, मालवण, कुडाळ जिल्हा म्हटलात. तुमच्या लक्षात आलं का? हे जिल्हे नाही, जिल्हा एकच सिंधुदुर्ग, हे तालुके. दिस इज पॉइंट. अमेरिकन बेस्ट आहे. जय श्रीराम. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में.
ढवळ्या पवळ्याची अशी ही जुनाट जोड यांच्यासाठी हाडलंय मी काठी ही झाड यांच्यासाठी हाडलंय मी काठी ही झाड यांच्यासाठी हाडलंय मी काठी ही झाड ढवळ्या पवळ्याची अशी ही जुनाट जोड यांच्यासाठी हाडलंय मी एक मसुऱ्याच्या माळावर तो होतो आणि एक संगमेश्वरात तो पाडे होतो. पण बैल आणि पाडे व्यवस्थित चालत नाही म्हणून ते का माल चला म्हणून काय म्हणतो ठीक आहे. गजर दुसरा आहे. आज सध्या जी गरज आहे सांगा ना. ठीक आहे. आजचा जो काळ आहे ही सध्याचा जमाना आहे. सिलेंडर बंद झालेले आहेत. आताशी इराणचं युद्ध चालू आहे आणि सिलेंडर बंद झालेले आहे. तर त्याच्यावरती गजर आहे. सिलेंडर सरला धावपळ झाली आठवणीली चुलीची गावची परिस्थिती आहे. हा सिलेंडर सरला शेवटी चुलीवरच जेवण करूचा. सिलेंडर चालला धावपळ झाली आठवणी चुलीची. काळाप्रमाणे माणसं बदलली भोगा व फळा कर्माची. काळाप्रमाणे माणसं बदलली भोगा व फळा कर्माची. काळाप्रमाणे माणसं बदलली भोगा व फळा कर्माची. काळाप्रमाणे माणसं बदलली भोगा शेवटी चुलीवरचं जेवण ते चुलीवरचं जेवण. आमची आजी त्यावेळी चुलीकडे बसून चूल फुगून जेवण बनवायची. तेव्हा तिच्या डोळ्यात कोणी दूर बसलं नाही. पण आताच्या बायकांना सांगा चुलीकडे बस आणि जेवण कर. ती म्हणा माझ्या डोळ्यात धूर जातो. हो तिका मग काय लागणार किचन होता आणि त्या किचन वरती गॅस आहे की नाही. आमच्या आजी त्यावेळी भात शिजलो कसं काढायचो पलीटनं घातल्या आणि टोपात पलीटनं घातल्या भातात एक शीत चिरडून बघल्या की आई एक समजायचं की भात शिजलो. पण आताच्या बायकांचा भात शिजलो कसं कळतात 3 शिटी झाल्या.
आणि तो कुकरचो भात गव्हाण खाल्यांका पोट सुटायला लागला. मग ती सांग अहो तुमचं नाही पोट सुटायला लागले तुम्ही डायटिंग करा. चल दाट होईल सकाळी झगामगा माझ्या रे बघा पण खात नाही सर करू घेऊ ना. म्हणून हा काय म्हणायला लागलो तुला हो कुठे कैलो माझा तुझे आज चूल बंद झाली रॉकेट मिळायचा बंद झाला. आज परिस्थिती बिकट जगणं सोप्या झाला पण मेहनत सरली नाही का म्हणून